अजित पवारही आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मात्र बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घरासमोर शांतता पाहायला मिळते। मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी बारामतीकर मुंबईला रवाना झालेले आहेत। तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घराबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय, कारण तिथले सर्व बारामतीकर हे मुंबईमध्ये सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मात्र बारामतीमध्ये त्यांच्या घरासमोर शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपण पाहतोय मुंबईमध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे, कारण आज शपथविधी होणार आहे। मात्र बारामतीमध्ये सध्या कसं वातावरण आहे? खरं तर मी देखील आता अजित पवार यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी देवगिरी बंगल्यासमोर आहे आणि तिथे सकाळपासून वेगवेगळ्या नेत्यांची हालचाल किंवा नेते इथे येत आहेत। बारामतीच्या बाबतीत आपण विचारलं त्यानुसार स्वाभाविक आहे की आज त्या बारामतीचे आमदार आज उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा शपथ घेणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे बारामतीमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। बारामतीतले अनेक चाहते कार्यकर्ते जे आहेत, अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आधीच मुंबईला दाखल झालेले आहेत। ते आझाद मैदानावरच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या बाजूला इथे देवगिरी बंगल्याबाहेर सकाळपासून, जसं आता मी म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे राज्यभरातल्या नेत्यांची इथे येणं जाणं सुरू आहे। हसन मुश्रीफ इथे आलेले आहेत, दिलीप वळसे पाटील इथे आलेले आहेत, आशुतोष काळे आलेले आहेत आणि ते सगळे इथे त्यांना भेटून गेलेत। काही लोक जे आहेत, अनिल पाटील थोड्या वेळापूर्वी येऊन गेले, त्यांनी महत्त्वाची माहिती दिली की आज केवळ 3 लोक शपथ या ठिकाणी घेणार आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, आणि निश्चितपणे त्यामध्ये अजित पवारांचा समावेश असणार आहे। त्यानंतर अर्थातच मंत्रिमंडळ अधिवेशन होईल, अधिवेशनामध्ये आमदारांना शपथ दिली जाईल आणि बाकी इतर मंत्री किंवा इतर पोर्टफोलिओचा अजूनपर्यंत तर काही विचार झालेला नाही आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो खऱ्या अर्थाने केवळ शपथविधीची प्रतीक्षा असा आहे। बाकी ज्या गोष्टी म्हणजे भेटीगाठी किंवा दरम्यानच्या काळातले काही अटी शर्ती, रुसवे फुगवे, त्यानंतर मग त्यावरचा तोडगा, हा सगळा कालावधी हा काल रात्रीपर्यंत सुरू होता, किंबहुना आज सकाळी त्याच्यावरती पडदा पडला असं बोललं जात आहे। कारण आत्ता जसं तुम्ही सांगितलं की उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे देखील शपथ घेणार आहेत, तर निश्चितपणे आजचा दिवस हा शपथविधीची प्रतीक्षा असा आहे। 5 तारखेला 5 वाजता म्हणजे आज संध्याकाळी आझाद मैदानावरती सगळं आपल्याला पाहायला मिळेल। तुर्तास तरी आपण इथे पाहतो की अजित पवारांच्या घरामध्ये इथे त्यांच्या कार्यकर्त्यांची सकाळपासून रीग लागलेली आहे, अर्थात ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून। अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सर्वाधिक वेळा अजित पवार हे विराजमान झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ते 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे। धन्यवाद आपण दिलेले आहे सर्व अपडेटसाठी।